नमस्कार. आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी. मातंग समाजाच्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या संदर्भात सकल मातंग समाजाच्या वतीने मालेगाव तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या 1 ऑगस्ट 2024 रोजीचे न्याय निर्णयानुसार अनुसूचित जातीमधील आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्यासाठी उपवर्गीकरणचे आराखडा त्वरित घेऊन अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण करण्यात यावे याकरिता शुक्रवार 4 एप्रिल रोजी सकल मातंग समाज मालेगाव व वाशिम जिल्ह्याच्या वतीने मालेगाव तहसीलदार यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदन सादर करण्याअगोदर सकल मातंग समाज मालेगाव तालुक्याच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये मातंग समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते व पदाधिकारी व मातंग समाजातील मंडळीची उपस्थिती होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माननीय शंकरराव दाभाडे माजी जिल्हा परिषद सदस्य हे होते. या बैठकीचे आयोजन यशवंतराव हिवराडे, पंकजभाऊ गायकवाड व मातंग समाज वाशिम जिल्हा समन्वयक यांनी केले होते. बैठकीच्या सुरुवातीला मातंग समाजाचा आरक्षणासाठी लढा देणारे त्यागमूर्ती डॉक्टर बाबासाहेब गोपले साहेब व लोकनेते मधुकरराव कांबळे साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी सौ सिंधुताई विलास कांबळे यांची ग्रामपंचायत शिरपूरच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल सिंधुताई यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार देखील करण्यात आला. तसेच सौ दुर्गाताई यंगड लहुजी शक्ती सेना महिला जिल्हा अध्यक्षा यांची सकल मातंग समाज वाशिम जिल्हा महिला समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली. तसेच सविताताई कांबळे यांची सकल मातंग समाज वाशिम जिल्हा महिला समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली व वाशिम जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिला भगिनींनी 20 मे 2025 रोजी मुंबई आझाद मैदानावर आरक्षण उपवर्गीकरणाच्या लढ्यात सहभागी होण्यासाठी प्रयत्न करतील अशी जिम्मेदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. यावेळी सकल मातंग समाज मालेगाव व वाशिम जिल्ह्यातील पदाधिकारी समाजातील ज्येष्ठ मंडळी उपस्थित होते. नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा.